डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 17 मे 1939 रोजी सायमन कमिशनला सादर केलेली भिन्न मतपत्रिका ही भारतीय संविधान निर्मितीच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची आणि दूरदृष्टी असलेली घटना मानली जाते. या मतपत्रिकेत बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारच्या घटनात्मक सुधारणा प्रस्तावांबाबत आपले स्वतंत्र, तर्कसंगत आणि समाज न्यायावर आधारित विचार मांडले होते. ही भिन्न मतपत्रिका केवळ एका राजकीय दस्तऐवजापुरती मर्यादित नव्हती, तर ती भारतातील वंचित, उपेक्षित आणि शोषित समाजघटकांच्या राजकीय हक्कांचा आणि सामाजिक स्वातंत्र्याचा जाहीरनामा होती. सायमन कमिशनची स्थापना 1927 मध्ये ब्रिटिश सरकारने भारतातील घटनात्मक सुधारणांचा अभ्यास करण्यासाठी केली होती. या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन होते आणि या आयोगात एकही भारतीय सदस्य नव्हता. त्यामुळे काँग्रेससह अनेक भारतीय राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार टाकला. सायमन गो बॅक ही घोषणा त्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाली. मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी या आयोगाचा बहिष्कार न करता त्यासमोर दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांच्या हितासाठी स्वतंत्र मत मांडणे आवश्यक असल्याचे मानले. कारण त्यांच्या मते भारतात केवळ इंग्रजांविरुद्ध लढा देणे पुरेसे नव्हते, तर भारतीय समाजातील अंतर्गत जातीय शोषणाविरुद्धही लढा देणे तितकेच महत्त्वाचे होते. 17 मे 1939 रोजी सादर केलेल्या भिन्न मतपत्रिकेत बाबासाहेबांनी भारतीय समाजातील जाती व्यवस्था, सामाजिक विषमता, अस्पृश्यता, राजकीय प्रतिनिधित्व आणि घटनात्मक संरक्षण या विषयांवर अत्यंत सखोल विचार मांडला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की भारतातील बहुसंख्य जनता अजूनही सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या गुलामगिरीत आहे. केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळाल्याने या लोकांची परिस्थिती सुधारणार नाही जर त्यांना सामाजिक आणि राजकीय हक्कांची हमी दिली गेली नाही. बाबासाहेबांनी आपल्या मतपत्रिकेत दलित आणि मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली. त्यांच्या मते बहुसंख्य हिंदू समाजाच्या राजकीय वर्चस्वामुळे दलित समाजाला आपले प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे स्वतंत्र मतदारसंघ हा दलित समाजाच्या राजकीय संरक्षणासाठी आवश्यक उपाय आहे, असे त्यांनी ठामपणे मांडले. त्यांनी असेही सांगितले की राजकीय लोकशाही टिकवण्यासाठी सामाजिक लोकशाही आवश्यक आहे आणि सामाजिक लोकशाही म्हणजेच समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था होय. भिन्न मतपत्रिकेत बाबासाहेबांनी घटनात्मक संरक्षणाच्या महत्त्वावर विशेष भर दिला. त्यांनी सांगितले की दलित आणि अल्पसंख्याक समाजघटकांना केवळ आश्वासने देऊन चालणार नाही, तर त्यांच्या हक्कांचे घटनात्मक संरक्षण आवश्यक आहे. कायद्यात स्पष्ट तरतुदी करून त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक हक्कांची हमी दिली पाहिजे. त्यांनी शिक्षण, नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्वात आरक्षणाची आवश्यकता मांडली आणि राज्यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे मत व्यक्त केले. बाबासाहेबांच्या या मतपत्रिकेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संघराज्य रचनेबाबत त्यांचे विचार. त्यांनी मजबूत केंद्र सरकार आणि स्वायत्त प्रांत यांची संतुलित रचना असावी असे सुचवले. त्यांच्या मते भारतासारख्या विविधतेने भरलेल्या देशात संघराज्य रचना आवश्यक आहे, पण त्याचवेळी केंद्र सरकारकडे राष्ट्रीय एकतेसाठी पुरेसे अधिकार असले पाहिजेत. त्यांनी भाषिक, धार्मिक आणि जातीय विविधतेमुळे उद्भवणाऱ्या संघर्षांना घटनात्मक मार्गाने सोडवण्याची गरज अधोरेखित केली. या भिन्न मतपत्रिकेत बाबासाहेबांनी हिंदू समाजातील जाती व्यवस्थेवर तीव्र टीका केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जाती व्यवस्था ही भारतीय समाजाच्या प्रगतीला अडथळा आहे आणि लोकशाहीच्या मूल्यांशी विसंगत आहे. त्यांनी अस्पृश्यता ही मानवी अधिकारांचे उल्लंघन असल्याचे ठामपणे मांडले आणि तिचे उच्चाटन करण्यासाठी कायदेशीर आणि सामाजिक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. बाबासाहेबांच्या मते जोपर्यंत समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान मानवी दर्जा मिळत नाही, तोपर्यंत भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि प्रगत राष्ट्र बनू शकत नाही. भिन्न मतपत्रिकेत त्यांनी अल्पसंख्याकांच्या हक्कांवरही सविस्तर चर्चा केली. भारत हा विविध धर्म, भाषा आणि संस्कृतींचा देश असल्यामुळे अल्पसंख्याकांना त्यांच्या संस्कृती, भाषा आणि धर्माचे संरक्षण करण्याचा अधिकार असावा, असे त्यांनी मांडले. त्यांनी धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्याला घटनात्मक मान्यता देण्याची मागणी केली आणि राज्याने सर्व धर्मांना समान वागणूक द्यावी, असे मत व्यक्त केले. बाबासाहेबांच्या या मतपत्रिकेचे महत्त्व पुढील काळात अधिक स्पष्ट झाले. भारतीय संविधान तयार करताना त्यांनी जे विचार मांडले होते त्याचे अनेक प्रतिबिंब संविधानात दिसून येते.
आरक्षणाची तरतूद, मूलभूत अधिकार, समानतेचा अधिकार, अस्पृश्यतेचे उच्चाटन, धर्मस्वातंत्र्य आणि संघराज्य रचना हे सर्व बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचे परिणाम आहेत. सायमन कमिशनला दिलेल्या भिन्न मतपत्रिकेत त्यांनी मांडलेले विचार पुढे भारतीय संविधानाचा पाया ठरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या मतपत्रिकेमुळे बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित समाजाचे नेते नव्हते, तर भारतीय लोकशाहीचे एक महान विचारवंत म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी ब्रिटिश सरकारसमोर भारतीय समाजातील अंतर्गत समस्यांचे वास्तव मांडण्याचे धाडस केले. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षांच्या बहिष्काराच्या भूमिकेच्या विरुद्ध जाऊन त्यांनी आयोगासमोर आपले विचार मांडले, कारण त्यांना दलित समाजाच्या भवितव्याची चिंता होती. त्यांची भूमिका व्यावहार्य, तर्कसंगत आणि दूरगामी परिणाम करणारी होती. 17 मे 1939ची ही भिन्न मतपत्रिका बाबासाहेबांच्या सामाजिक आणि राजकीय विचारसरणीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यातून त्यांची लोकशाहीबद्दलची समज, सामाजिक न्यायाबद्दलची आस्था आणि घटनात्मक उपायांवरील विश्वास स्पष्टपणे दिसून येतो. त्यांनी केवळ स्वातंत्र्याची मागणी केली नाही, तर समतेवर आधारित समाजव्यवस्थेचा आराखडा तयार केला. त्यांच्या मते राजकीय स्वातंत्र्य हे सामाजिक स्वातंत्र्याशिवाय अपूर्ण आहे आणि सामाजिक स्वातंत्र्य हे घटनात्मक संरक्षणाशिवाय टिकू शकत नाही. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनला सादर केलेली ही भिन्न मतपत्रिका ही भारतीय इतिहासातील एक क्रांतिकारी दस्तऐवज ठरली. या मतपत्रिकेमुळे दलित आणि वंचित समाज घटकांच्या हक्कांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीत सामाजिक न्यायाचा पाया घातला गेला. बाबासाहेबांचे हे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत, कारण समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये अजूनही समाजात पूर्णपणे साकार झालेली नाहीत. त्यांच्या भिन्न मतपत्रिकेने भारतीय लोकशाहीला एक नैतिक आणि वैचारिक दिशा दिली आणि भारताला खऱ्या अर्थाने आधुनिक, समतावादी राष्ट्र बनवण्याचा मार्ग दाखवला.